नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आमचा मागील प्रवास आठवतो का? हो, आम्ही 10 ते 20 पर्यंतचे आकडे शिकलो. आम्ही फुगे, आंबे मोजले आणि काही जोडले आणि काढलेही. छान. आज आम्ही एका फील्ड ट्रिपला जात आहोत. आम्ही सिटी म्युझियम, गार्डन आणि ग्रँड लायब्ररीला भेट देऊ आणि आम्ही 21 ते 50 पर्यंत मोजायला शिकू. शाळेच्या बस मध्ये चढा. चला 21 ते 50 पर्यंतच्या संख्या मोजूया आणि त्यांचा शोध घेऊया. टप्प्याटप्प्याने आपला प्रवास सुरू होतो. आपला पहिला थांबा शहर संग्रहालय आहे. आपण आत जाऊन काय शोधू शकतो ते पाहूया. बघा, भिंतीवर ते काय आहे? वाह, हे एक प्राचीन कॅलेंडर आहे. दिनदर्शिका 1 ते 20 पर्यंतच्या संख्या तुम्हाला आधीच माहित असल्याने 20 नंतर काय येते ते पाहूया. 21 ते 30 पर्यंतच्या तारखा मोजूया. 2 1 21, 2 2 22, 2 3 23, 2 4 24, 2 5 25, 2 6 26, 2 7 27, 2 8 28, 2 9 29, 3 0 30. आश्चर्यकारक, तुम्ही सर्व तारखा मोजल्या. हे कॅलेंडर जुने आहे, पण तरीही संख्या स्पष्टपणे दाखवते. तुम्हाला या कॅलेंडरवर 26 हा आकडा सापडतो का? हो, बस 26 तिथेच आहे. आता 30 हा आकडा कुठे आहे? छान केले, तुम्हाला 30 देखील सापडला. छान काम, तरुण संशोधक. चला आपल्या पुढच्या मुक्कामाकडे जाऊया. बस आता आपल्याला पायऱ्यांच्या बागेत घेऊन जात आहे. ही सुंदर बाग पहा. चला एकत्र बागेच्या पायऱ्या चढूया आणि 30 नंतर मोजूया. 3 1 31, 3 2 32, 3 3 33, 3 4 34, 3 5 35, 3 6 36, 3 7 37, 3 8 38, 3 9 39, 4 0 40. ते मजेदार होते. तुम्ही संख्यांसह 10 पायऱ्या चढलात. चला पायरी क्रमांक 34 शोधूया. हो, तुम्हाला समजले. आता 36च्या आधी कोणती संख्या येते? छान, 35 आहे. किती मजेदार प्रवास. आपण ग्रँड लायब्ररीत पोहोचलो आहोत. चला आत जाऊन प्रत्येक शेल्फवरची पुस्तके मोजूया. पहा, प्रत्येक शेल्फ मध्ये 10 रॅक आहेत. तुम्हाला शेल्फ क्रमांक 4 सापडतो का? हो, 40 नंतर मोजणी सुरू होते. 4 1 41, 4 2 42, 4 3 43, 4 4 44, 4 5 45, 4 6 46, 4 7 47, 4 8 48, 4 9 49, 5 0 50. वा, तुम्ही मोजले आहे. 50 पर्यंत पोहोचले आहे. अद्भुत. चला
काही मजेदार भर घालूया. संग्रहालयात 24 खोल्या आहेत. आता आज 3 नवीन खोल्या उघडत आहेत. चला जाणून घेऊया एकूण किती खोल्या असतील. 24 अधिक 3 म्हणजे काय? एकत्र मोजूया. 25, 26, 27. तर 24 अधिक 3 बरोबर 27. हो, तुम्ही बरोबर आहात. एकूण 27 खोल्या. तुम्ही भर घालण्यात चांगले होत आहात. आणखी एक उदाहरण वापरून पाहूया. बघा, एक मुलगा शिडीवर 33 पायऱ्या चढतो. मग तो आणखी 5 पायऱ्या चढतो. तो एकूण किती पायऱ्या चढला ते सांगू शकतो का? चला एकत्र मोजूया. 33 अधिक 5 म्हणजे 34, 35, 36, 37, 38. उत्तर 38 आहे. बरोबर, त्याने एकूण 38 पायऱ्या चढल्या. छान केले. आणखी एक मजेदार उदाहरण येते. शेल्फवर 41 पुस्तके आहेत. आता आणखी 4 पुस्तके जोडली गेली आहेत. तुम्ही एकूण पुस्तकांची संख्या जोडू शकता का? 41 अधिक 4 म्हणजे 42, 43, 44, 45. उत्तर 45 आहे. हो, तुम्ही बरोबर आहात. आता वजाबाकी करून पाहूया. माझ्या सोबत हे करून पहा. संग्रहालयात 30 खोल्या आहेत. अरे नाही, आज 6 खोल्या बंद आहेत. तुम्ही वजाबाकी करून सांगू शकता का की किती खोल्या अजूनही उघड्या आहेत? चला 30 वरून 6 पावले मागे मोजूया. 29, 28, 27, 26, 25, 24. तर 30 वजा 6 बरोबर 24. हो, तुम्ही बरोबर आहात. आता 24 खोल्या उघड्या आहेत. आणखी एक उदाहरण येत आहे. शिडीवर 40 पायऱ्या आहेत. पण थांबा, 7 पायऱ्या काढल्या गेल्या आहेत. तुम्ही वजाबाकी करून सांगू शकता का की किती पायऱ्या शिल्लक आहेत? आपण 40 वरून 7 वेळा उलटे मोजूया. चला जाऊया. 39, 38, 37, 36, 35, 34, 33. तर 40 वजा 7 बरोबर 33. हो, समजले. शिडीवर 33 पायऱ्या शिल्लक आहेत. आपण दुसरे उदाहरण वापरून पाहूयात का? शेल्फवर 50 पुस्तके आहेत. पण आता 10 पुस्तके दुसऱ्या शेल्फवर नेली आहेत. तुम्ही वजा करून किती पुस्तके अजूनही आहेत ते शोधू शकता का? आपण 50 वरून 10 पावले मागे मोजू, कारण 10 पुस्तके काढून घेतली गेली होती. 49, 48, 47, 46, 45, 44, 43, 42, 41, 40. 10 गेले, त्यामुळे आपण 40 वर पोहोचतो. तर 50 वजा 10 बरोबर 40. छान, बरोबर आहे. या शेल्फवर 40 पुस्तके शिल्लक आहेत. चला एक छोटासा खेळ खेळूया. 29 नंतर कोणती संख्या येते? अ 28, ब 30, क 31. हो, 30 बरोबर आहे. 33 च्या आधी काय येते?
34, ब 32, क 31. हो, 32 33च्या आधी येते. कोणती संख्या मोठी आहे, 45 की 41? 45 मोठी आहे. छान काम मुलांनो. मला आशा आहे की 21 ते 50 संख्या मोजण्याचा प्रवास एक मजेदार फील्ड ट्रिप होती आणि 2 अंकी संख्यांसह बेरीज आणि वजाबाकी देखील होती. धन्यवाद.